माझे नाव पल्लवी आहे. आज माझी मोठी बहीण सवितासाठी खूपच श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील स्थळ आले होते. ते 4 भाऊ होते. त्यातील मोठ्या 3 मुलांची लग्न झाली होती आणि सर्वात लहान मुलाचे माझ्या सविताताईसाठी नाते आले होते. त्यांच्या घरात फक्त त्यांची आई होती. त्यांचे वडील वारले होते. माझ्या बहिणीने या लग्नाला होकार तर दिला होता, परंतु होकार दिल्यापासून ती खूपच टेन्शनमध्ये दिसायची आणि ती सारखी कोणत्या तरी विचारात हरवलेली असायची. खरं तर आमच्या घरात आम्ही कोणत्याच गोष्टीला बाबांच्या विरोधात जाऊन नकार सुद्धा देऊ शकत नव्हतो. कारण माझ्या बहिणीने या लग्नाला नकार जरी दिला असता, तरी माझ्या बाबांनी तिचे लग्न त्याच मुलाबरोबर करून दिले असते. कारण याआधीही सविता ताईपेक्षा मोठ्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा असेच घडले होते. मी माझ्या बहिणीला खूप वेळा विचारले की तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस, पण तिने मला काहीच सांगितले नाही. लग्नाच्या दिवशी सकाळी मी तिला उठवण्यासाठी तिच्या खोलीत गेले आणि म्हणाले की ताई, तुझे आज लग्न आहे, निदान आज तरी तू लवकर उठ. परंतु हे बघून मला धक्काच बसला की सविता ताई अंथरुणामध्ये नव्हती, परंतु तिने तिचे अंथरुण असे ठेवले होते की त्याकडे बघितल्यावर असे वाटत होते की तिथे कोणीतरी व्यक्ती झोपला आहे. याचा अर्थ ती रात्रीच घरातून पळून गेली होती. लग्नाची सर्व तयारी झाली होती. पाहुणे मंडळींचे सारखे सारखे फोन येऊ लागले होते की आम्ही लोक दुपारपर्यंत पोहोचत आहोत. पण इथे तर नवरी मुलगीच गायब झाली होती. आता माझ्या वडिलांसमोर खूप मोठे संकट येऊन उभे राहिले होते. कारण आमच्या परिसरात माझ्या बाबांची खूपच इज्जत होती. देवाने त्यांना 3 मुली दिल्या होत्या, परंतु त्यांनी कधीच असे दुःख व्यक्त केले नाही की देवाने मला एकही मुलगा दिला नाही. आजपर्यंत आम्ही आमच्या बाबांचा मान सन्मान जपला होता. माझ्या मोठ्या बहिणीने सुद्धा बाबांच्या पसंत केलेल्या मुलासोबत लग्न केले होते आणि ती सासरी आनंदाने राहत होती. आता माझ्या दुसऱ्या बहिणीचे लग्न होते, परंतु माझ्या बहिणीने माहीत नाही काय विचार केला आणि ती घरातून पळून गेली होती. आणि जाण्या अगोदर तिने आमच्यासाठी एक पत्र लिहून ठेवले होते, ज्यामध्ये लिहिले होते की माझे एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे, म्हणून मी माझ्या आवडीच्या मुलाबरोबर जात आहे. मी ते पत्र नेऊन बाबांच्या हातामध्ये दिले. ते पत्र वाचताच बाबा निशब्द होऊन आपले डोके दोन्ही हातांनी पकडून खुर्चीवर बसले. बाबांची अशी अवस्था मला बघवत नव्हती, म्हणून मी बाबांच्या पायाजवळ बसून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा बाबा माझ्याकडे अशा नजरेने बघू लागले की मीच काहीतरी गुन्हा केला आहे असे मला वाटू लागले होते. माझे आई बाबा दोघेही खूप परेशान झाले होते. ते मला म्हणाले, पल्लवी, आता आमची इज्जत तूच वाचवू शकतेस. सविताच्या जागी तू नवरी बनून जा. बाबांचे शब्द ऐकताच मी आश्चर्याने बाबांच्या तोंडाकडे बघू लागले. कारण आता माझे वय किती होते तर फक्त 17 वर्ष. आणि बाबांच्या शब्दाचा मान ठेवून जरी मी माझ्या आयुष्याची आहुती द्यायला तयार झाली असती, पण मुलाकडच्या लोकांनी ही गोष्ट मान्य केली असती का? कारण त्यांनी तर सविता ताईला पसंत केले होते. जोपर्यंत वरात आली नव्हती तोपर्यंत सर्व काही ठीक होते, पण जशी वरात आली तसेच माझ्या आईने लगेच त्या मुलाच्या आईला घरात बोलावून घेतले आणि रडत रडतच तिच्या पायावर डोके ठेवून तिला सर्व गोष्ट सांगितली आणि तिची माफी मागत म्हणाली, आमची इज्जत आता तुमच्या हातात आहे. सविताच्या जागी तुम्ही आमच्या पल्लवीला तुमची सून बनवण्यास तयार व्हा. जर आलेली वरात आमच्या दारातून परत गेली तर आमची खूपच बदनामी होईल. माझ्या ताईची सासू खूपच समजूतदार आणि चांगली स्त्री होती. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्याची अवस्था ती चांगल्या प्रकारे जाणत होती. तिने लगेच आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. जे काही झाले यामध्ये तुमची कोणतीही चूक नाही. तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या छोट्या मुलीचा स्वीकार करायला तयार आहोत. मी माझ्या मुलाला समजावेन. त्यांनी लगेच आपल्या मुलाला बाजूला घेतले आणि सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. मी मात्र हृदयावर दगड ठेवत हे लग्न करण्यास तयार झाले होते. कारण जर का मी तयार झाले नसते तर माझे आई बाबा कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नसते. मी चेहऱ्यावर पदर घेऊनच लग्नाच्या सर्व विधी लवकरात लवकर पार पाडल्या होत्या. कारण आलेल्या लोकांना संशय यायला नको आणि त्यांना बोलण्यासाठी संधी मिळायला नको. माझ्या आई बाबांनी त्यांना सांगितले की तुम्ही आमची इज्जत वाचवली आहे. आमची मुलगी नेहमीच तुमची काळजी घेईल. आणि मी सुद्धा मनाशीच पक्क ठरवलं होतं की या बाईमुळेच माझ्या आई वडिलांची इज्जत वाचली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी मी या बाईबरोबर चांगलेच वागेल. हा विचार करून मी माझ्या आई बाबांचा निरोप घेऊन माझ्या सासरी आले होते. माझ्या सासूचे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होते. त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाल्या, तुला टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. खरं तर माझ्या 3 मोठ्या सुना काहीशा विचित्र आहेत. मीच त्यांना पसंत करून या घरात घेऊन आले होते, परंतु या घरात येताच त्यांनी आपले रंग बदलले आहेत. त्यांच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नकोस. त्या तुला जर काही सांगत असतील तर ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दे.
माझ्या मनात नसताना मी माझ्या आईबाबांसाठी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. मला काय माहीत होते की आज माझ्या बहिणीच्या जागी माझे लग्न होणार आहे. माझी बहीण तर तिच्या आवडीच्या मुलाबरोबर पळून गेली होती, परंतु मला आगीच्या जाळीत ढकलण्यात आले होते. सुरुवातीला तर मला असेच वाटत होते, परंतु तसे काही नव्हते. माझी ताई तर कम नशिबी होती. ती एवढ्या चांगल्या घरावर लात मारून निघून गेली होती. कदाचित ती एखाद्या बंगल्यामध्ये सुद्धा गेली असेल, परंतु तिचे आत्ताचे नातेवाईक ही गोष्ट विसरणार नाहीत की तिने पळून जाऊन लग्न केले आहे. आणि उद्या जाऊन जर देवाने तिला मुलगी दिली तर तेच लोक त्या मुलीला सुद्धा ऐकवतील की तुझ्या आईने पळून जाऊन लग्न केले होते. परंतु पळून जाणाऱ्या मुली या गोष्टीचा सुरुवातीला कधीही विचार करत नाही की घरातून पळून जाणाऱ्या मुलींची कोणीही इज्जत करत नाहीत. माझी सासू तर खूपच चांगली होती. ती घरातील कोणत्याही प्रकरणावर बोलत नव्हती. माहीत नाही का, परंतु तिच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळत असे. परंतु त्या घरात राहू लागल्यानंतर मी एक गोष्ट नोटीस केली होती की त्या घरामध्ये माझ्या सासूबाईंना कोणीही इज्जत देत नव्हता. म्हणजे त्यांना विचारून कोणतेही काम केले जात नव्हते. एवढेच काय, तर त्यांची मुले सुद्धा त्यांच्याबरोबर चांगली वागत नव्हती. त्यांचा कोणताच मुलगा त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नव्हता. माझ्या सासूबाईंना डायबिटीजचा त्रास होता, तरीसुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले जात नव्हते. घरामध्ये जे काही बनवले जायचे तेच त्यांना खायला द्यायचे. आज घरामध्ये चपाती बनल्या नव्हत्या तर फक्त डाळ भातच केला होता. तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले की मी तुमच्यासाठी चपाती भाजी बनवते, परंतु त्या म्हणाल्या मला अशी सवय नाही. जे घरात काही बनले जाते तेच मी खाते. मी कोणावरही ओझे बनून राहू इच्छित नाही. त्यावर मी म्हणाले मी तुमच्यासाठी पटकन चपाती भाजी बनवते, जास्त वेळ तर लागणार नाही. असे म्हणून मी किचनमध्ये गेले. मी माझ्या सासूसाठी चपाती भाजी बनवत असतानाच माझा नवरा आला आणि खोलीत निघून गेला. परंतु मी त्याच्या मागे खोलीत गेले नाही, कारण किचनमध्ये माझे थोडेच काम शिल्लक होते. विचार केला की चपाती भाजी केली की सासूबाईंना देते आणि मगच खोलीत जाते. परंतु माझ्या नवऱ्याने मला आधीच सांगितले होते की जेव्हा मी घरी येईल तेव्हा तू मला खोलीत दिसायला हवीस. जेव्हा मी माझे काम आवरून खोलीत गेले तेव्हा माझ्या नवऱ्याला खूपच राग आला होता. मला बघताच तो चिडून म्हणाला, मी तुला सांगितले होते ना मी आल्यानंतर तू मला खोलीत हवीस. मग मी आज ऑफिसवरून आल्यानंतर तू खोलीत का आली नाहीस? त्यावर मी म्हणाले, अहो एवढे रागवण्याचे काहीच कारण नाही. मी तुमच्या आईसाठीच चपाती बनवत होते. हे ऐकून तर माझ्या नवऱ्याला आणखीनच राग आला आणि तो म्हणाला, मला येऊन किती वेळ झाला आहे. तू माझ्याजवळ येऊन मला विचारायला हवे होतेस ना की मला काय हवे आहे किंवा काय नको. आता जा आणि माझ्यासाठी जेवण घेऊन ये. तेव्हा मी म्हणाले, मी तुमच्याच आईची सेवा करत होते, तर या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद व्हायला हवा, पण उलट तुम्ही माझ्यावरच रागवत आहात. माझ्या नवऱ्याचे पुढचे बोलणे ऐकून तर मी खूपच हैराण झाले. जेव्हा माझा नवरा म्हणाला की काही गरज नाही आहे माझ्या आईची सेवा करण्याची, माझ्या तिन्ही वहिनी तर तिची सेवा करत नाहीत. जर तू ही जबाबदारी घेशील तर तुला या सर्व गोष्टी नेहमीच कराव्या लागतील. जर तू माझ्या हिश्श्यातील वेळ आईला देशील तर ते मला चालणार नाही. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की त्यांची सुद्धा कोणीतरी सेवा करायलाच हवी ना. यावर माझा नवरा म्हणाला, आईकडे लक्ष देणे सोडून दे, तू स्वतःकडे लक्ष दे, तिच्याकडे खूप पैसे आहेत. माझ्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मला काहीसे विचित्र वाटले. तरीसुद्धा मी माझ्या सासूबाईंची सेवा करतच होते, कारण मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नव्हती की त्यांनीच माझ्या आईबाबांची इज्जत वाचवली होती. जर त्या वेळेला माझ्या सासूबाईंनी माझ्या आईचे बोलणे समजून घेतले नसते तर तिथे किती गोंधळ माजला असता. आज आमच्या परिसरात 1% सुद्धा माझ्या बाबांची इज्जत राहिली नसती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लग्न करून सासरी आल्यामुळे मी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यामुळे माझ्या आईची जागा आता सासूनेच घेतली होती. त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्यच होते, म्हणून मी त्यांची सेवा करतच होती. माझे सासर दुसऱ्या शहरात होते, त्यामुळे आमच्या खानदानातील लोकांना हे माहीत नव्हते की माझ्या सविता ताईच्या जागी मी लग्न करून आली आहे. सर्व लोक हेच समजत होते की माझ्या ताईचे लग्न होऊन ती सासरी गेली आहे आणि मी माझ्या मामाच्या घरी गेले आहे. कारण माझ्या आईबाबांनी आमच्या नातेवाईकांना आणि परिसरामध्ये असेच सांगितले होते. माझे आईबाबा त्यांची इज्जत वाचवण्यासाठी खोटं बोलत होते, कारण काही झाले तरी समाजातील लोक आपल्याकडे उत्तर मागत असतात आणि आपल्याला त्यांना उत्तर देणे भाग पडते. म्हणूनच काही वेळा असे वागावे लागते. आता थंडीचे दिवस चालू झाले होते, त्यामुळे माझ्या सासूबाईंनी सर्वांना पैसे दिले आणि म्हणाल्या की प्रत्येक जण स्वतःसाठी गरम कपडे घ्या. परंतु जेव्हा माझ्या सासूबाई मला पैसे देण्यासाठी आल्या तेव्हा मी ते पैसे घेण्यास नकार दिला. मी म्हणाले, माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत,
तेव्हा माझी मोठी जाऊबाई म्हणाली, तुला गरज नाही तर तुझ्या वाटणीचे पैसे मी माझ्याकडे ठेवते. तेव्हा मी हसू लागले. मग माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुला चिंता करण्याची गरज नाही, हे पल्लवीचे पैसे आहेत. जेव्हा तिला गरज लागेल तेव्हा मी ते पैसे तिला देईन. तिचे पैसे माझ्याकडे सुरक्षित आहेत. त्यावर माझी मोठी जाऊबाई म्हणाली, तुमच्याकडे तर खूप काही पडले आहे, परंतु माहीत नाही ते सुरक्षित आहे की नाही. एवढे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. तर माझ्या बाकी 2 जाऊ सुद्धा अधूनमधून दबक्या आवाजात माझ्या सासूबाईंना टोमणे मारत असायच्या. तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले की आई, तुम्ही या सर्व गोष्टी का ऐकून घेत आहात? त्यांना काहीच उत्तर का देत नाहीत? त्यावर त्या म्हणाल्या, मला उत्तर देण्याची सवयच नाही. या सर्वांचे नशीब चांगले समज किंवा मी कम नशिबी समज. यांच्या लग्ना अगोदरच माझा नवरा या जगातून निघून गेला, नाहीतर त्यांनी या सर्वांना चांगलेच सरळ केले असते. ते खूपच शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. ते लवकरच या जगातून निघून गेले. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी खर्च केले. आता घरी बसून आरामात खाण्याची वेळ आली होती तर त्या गोष्टीसाठी ते राहिले नाहीत. ते सतत पैशाच्या मागे लागले होते. म्हणून तर माझी मुले बिघडली आहेत. आता माझी मुले माझे काहीच ऐकत नाहीत. म्हणून मी त्यांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच बोलत नाही. परंतु एक गोष्ट होती की माझ्या तिन्ही मोठ्या जावांना अजूनही मुलंबाळं झाले नव्हते. तसेही त्यांची लग्ने माझ्या लग्नापेक्षा 4-5 वर्ष अगोदर झाली होती. मी माझ्या नवऱ्याच्या न कळत माझ्या सासूची सेवा करतच होती. परंतु ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजायला नको याची मी काळजी घेत होती. परंतु एक दिवस अचानक माझा नवरा लवकर घरी आला. तेव्हा मी माझ्या सासूबाईंचे पाय दाबत होते. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, तू लगेच तुझ्या खोलीत जा, नाहीतर माझा मुलगा तुला ओरडेल. तेव्हा मी विचारत पडले की नक्कीच मला ओरडा पडेल. म्हणून मी लगेच माझ्या खोलीत गेले. मी खोलीत गेल्यानंतर माझा नवरा म्हणाला, तू तर एवढी हुशार वाटत नव्हतीस, परंतु तू तर खूपच हुशार निघालीस. तेव्हा मी म्हणाली, तुम्हाला असे का वाटते? तेव्हा माझा नवरा म्हणाला की तुला माहीत झाले आहे की माझ्या आईकडे खूपच जास्त संपत्ती आहे आणि त्या संपत्तीची एकमात्र वारस माझी आईच आहे. म्हणूनच तर तू माझ्या आईची सेवा करत आहेस ना. आणि आता लवकरच ती वकिलांमार्फत तिचे मृत्यूपत्र लिहून घेणार आहे आणि त्यात ती तिची संपत्ती कुणाच्या नावावर करणार आहे हे लिहून ठेवणार आहे. आणि तुला वाटते की तिची संपत्ती तुझ्या नावावर व्हावी. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी चकित झाले. त्यावर मी त्याला म्हणाले की असे काहीच नाही. तुम्हाला तर माहीत आहे त्यांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. तेव्हा माझा नवरा म्हणाला, त्यामध्ये तुझा तर काही दोष नाही. तेव्हा मी माझ्या मनातल्या मनात देवाचे आभार मानले की चला, माझा नवरा एवढं तर मानतोय की जे झाले त्यात माझा दोष नाही. कारण मला असेच वाटत होते की प्रत्येक गोष्टीसाठी मलाच दोषी ठरवले जाईल. असेच दिवस निघून जात होते. एक दिवस माझ्या मोठ्या दिराच्या खोलीतून जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता. तेव्हा माझ्या नवऱ्याची झोपमोड होऊन त्याचे सुद्धा डोळे उघडले होते. तेव्हा तो माझ्याकडे बघत म्हणाला, तू कान बंद करून आराम कर. हे तर रोजचंच आहे. आज फक्त आवाज थोडा मोठा आहे एवढंच. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी 4ही भाऊ एकत्र बसले होते आणि त्यांनी मला चहा बनवायला सांगितले होते. मी ऐकले होते की ते माझ्या सासूबाईंच्या वारसाविषयी बोलत होते. रात्री ते माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांच्याबरोबर वाद घालू लागले. माझ्या मोठ्या दिराने माझ्या सासूबाईंची मान पकडली होती. त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की ते आता माझ्या सासूबाईंचा जीवच घेतील. ते माझ्या सासूबाईंना सांगत होते की सर्व संपत्ती आम्हा भावांच्या नावावर करून दे. परंतु सासूबाई ते करण्यास तयार नव्हत्या. त्या म्हणत होत्या, मी लगेच थोडी मरणार आहे. तुम्हाला कसली घाई आहे? तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही कशा प्रकारे माझ्याबरोबर बोलत आहात? मला त्रास देत आहात. त्यावर माझा मोठा दीर म्हणाला, तू आत्ताच आमचा हिस्सा लिहून दे, नाहीतर पुढे जाऊन खूप मोठी समस्या येईल. आता तू सही केलीस तर सर्व काही ठीक होईल, नाहीतर पुढे जाऊन किती मोठा प्रॉब्लेम होईल. जर बाबा जिवंत असते ना तर त्यांनी आत्तापर्यंत या सर्व गोष्टी केल्या असत्या. त्यावर सासूबाई म्हणाल्या, जर तुमचे बाबा जिवंत असले असते तर तुमच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला कानाखाली मारून बाजूला केले असते की तुमची आई जिवंत असताना तुम्ही तिच्याकडून अशा प्रकारे संपत्ती मागत आहात. आणि एक गोष्ट तुम्हालाही माहीत आहे, हे घर मी चालवते. तुमच्या बायकांचे सर्व खर्च मी उचलते. घरात लागणारे राशन माझ्या पैशातून येते. तुम्ही लोकांनी घरासाठी 1 रुपया तरी खर्च केला आहात का? अगोदर तर घर खर्चासाठी 30,000 रुपये लागायचे, परंतु आता 50,000 सुद्धा कमी पडत आहेत. माझी सासू काही अशिक्षित महिला नव्हती, चांगलीच शिकलेली होती. तिने आपल्या मुलांना चांगलेच धारेवर धरले होते. माझ्या सासूबाईंच्या बोलण्यानंतर माझी तिन्ही दीर आणि त्यांच्या बायका नाक मुरडत शांत बसल्या होत्या.
मी मध्ये बोलायला गेले तर माझा नवरा म्हणाला, तुला बोलण्याची काहीच गरज नाही. माझ्या भावांच्या बायका बघ कशा त्यांना साथ देत आहे आणि तू माझ्या आईची कामवाली बनून राहिली आहेस. आता आमच्या घरामध्ये हळूहळू वाद वाढू लागले होते. या लोकांनी जाणून बुजून माझ्या सासूला त्रास द्यायला चालू केला होता. आता माझे दीर आणि जाऊबाई माझ्या सासूला नीट जेवण सुद्धा देत नव्हते. त्यांनी सासूबाईंना एका रूममध्ये कैद करून ठेवले होते. मी मात्र लपून माझ्या सासूला जेवण देत असायचे. त्यांना असे वाटत होते की जर सासूबाईंना त्रास दिला तर त्या वैतागून स्वतःहून सर्व संपत्ती आपल्या नावावर करतील. मग रोजच आमच्या घरामध्ये संपत्तीवरून वाद होऊ लागले. परंतु माझी सासू ठामपणे म्हणाली की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हा लोकांच्या नावावर काहीच करणार नाही. तुम्हाला माझ्या संपत्तीमधील काहीच मिळणार नाही. सर्व संपत्ती माझ्या नवऱ्याने जमा केलेली आहे. ही तुम्ही लोकांनी कमावलेली संपत्ती नाही. तुम्हाला राहायला घर मिळत आहे, जेवायला मिळत आहे, तुम्हा लोकांसाठी एवढंच खूप आहे. यामध्येच तुम्ही खुश राहा. तुम्हा लोकांची नियत मला समजली आहे. जर का मी माझी सर्व संपत्ती तुमच्या नावावर करून दिली तर तुम्ही लोक मला जगू देणार नाहीत. हे घर माझे आहे. माझ्या नवऱ्याने मोठ्या कष्टाने हे घर उभे केले आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. जर तुम्ही लोकांनी मला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मी ही सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाच्या नावावर करून निघून जाईल. माझ्या सासूच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर माझा नवरा आणि दीर एकमेकांच्या तोंडाकडे बघत एकमेकांना डोळ्यांनी काहीतरी इशारा करू लागले. त्यानंतर घाबरून का होईना त्यांनी माझ्या सासूबाईंची सुटका केली. परंतु आता माझी सासू खूपच परेशान राहू लागली होती. आपल्याला बाळ व्हावे यासाठी माणूस कोणकोणत्या परिस्थितीतून जातो. जीवात जीव असेपर्यंत आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी विचार करत असतो. त्यासाठी स्वतःला कितीही कष्ट सहन करावे लागले तरीही त्याची तो पर्वा करत नाही. कारण त्याला आपल्या मुलांना मोठे झालेले पाहायचे असते. जगातील प्रत्येक सुख आपल्या मुलाला कसे मिळेल यासाठीच आपले आई बाबा झटत असतात. माझी सासू तर 4 मुलांची आई होती. परंतु मला आज या गोष्टीची लाज वाटते की त्यांचा एक मुलगा सुद्धा त्यांच्या बाजूने नाही. तर दुसरीकडे त्यांच्या मुलांनी प्लॅन बनवला होता की सर्व कागदपत्रे तयार करून त्याच्यावर आईची सही घेण्याऐवजी तिचा अंगठा घेऊया. तिला काही समजणार नाही, जबरदस्ती तिचा अंगठा घेऊया. परंतु ही गोष्ट माझ्या सासूच्या कानापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे तिने आपल्या 4ही मुलांना खूप गोष्टी ऐकवल्या. त्या म्हणत होत्या की माझ्याच मुलांनी हद्द पार केली आहे. त्यांच्या बायका दिवस रात्र मला त्रास देत आहेत. माझा नवरा सुद्धा सासूबाईंचे बोलणे ऐकत होता. माझ्या सासूबाई कधीच त्यांच्या सुनांबरोबर वाईट वागल्या नव्हत्या किंवा कोणत्या सुनेला कधीही टोमणे मारत नसायच्या. तरी सुद्धा त्यांच्या त्या सुना त्यांच्या दुश्मन झाल्या होत्या. हे बघून मला सुद्धा खूप वाईट वाटत होते आणि आज तर हद्दच झाली. 4ही मुलांनी आपल्या आईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्याही डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. माझ्या सासूबाईंची तब्येत खराब झाली. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतले होते. त्या आपल्या मुलांच्या अशा वागण्यापासून खूपच वैतागल्या होत्या. आपली मुले कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांनी आता ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःचा खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्याच वेळी माझा नवरा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आमची आई आमच्या हातचे पाणीसुद्धा पिणार नाही. जर तू तुझ्या हाताने तिला जेवण दिलेस तर ती नक्कीच जेवेल. त्या जेवणात तू तिला बेशुद्ध होण्याचे औषध घालून दे. जर आई बेशुद्ध झाली तर आम्हाला तिचा अंगठा घेता येईल. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला स्पष्टपणे सांगितले की मी हे काम करू शकत नाही. त्यावर माझा नवरा म्हणाला, यामध्ये तुझा सुद्धा फायदा आहे. तुला सुद्धा संपत्ती मिळेल. तुला संपत्ती मिळाल्यानंतर तू ऐशो आरामात जगशील. माझ्या दादांच्या बायका बघ कशा मजेत जगत आहेत. माझे तर नशीबच फुटके आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे. ती तुझी सासू आहे आणि सासू आणि सुनेमध्ये कधीही मैत्री होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे तू केलेस तर सर्व संपत्ती आपल्याला मिळेल. तेव्हा मी म्हणाले की ती तुमची जन्मदाती आई आहे, तरीही तुम्ही तिच्यावर एवढे अत्याचार का करत आहात. त्यावर माझा नवरा म्हणाला, ती आमच्यावर प्रेम करत नाही. जर तिने आमच्यावर प्रेम केले असते तर तिने आतापर्यंत सर्व संपत्ती आमच्या नावावर केली असती. परंतु तिचे मन आता आमच्यावरून उडाले आहे. म्हणून ती आता तिची संपत्ती आमच्या नावावर करणार नाही तर एखाद्या अनाथ आश्रमाला देऊन टाकेल. मग आमच्या हाती काहीच लागणार नाही. मला माहीत होते की माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दीरांनी त्यांच्या आईची सेवा केली नव्हती, त्यांना खुश ठेवले नव्हते. म्हणूनच त्यांच्या मनातून त्यांच्या मुलांचे प्रेम कमी झाले होते. माझी सासू सर्व संपत्ती अनाथ आश्रमाला देण्या अगोदर तिच्या मुलांना सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घ्यायची होती. माझ्या नवऱ्याने सुरुवातीला मला खूपच प्रेमाने समजावले, परंतु तरीही मी नकार दिल्यावर तो म्हणाला
जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. त्यावर मी त्याला म्हणाले की ठीक आहे, घटस्फोट मिळाला तर काहीच फरक पडत नाही, परंतु मी माझ्या आईबरोबर धोका करण्यास तयार नाही. जो व्यक्ती आपल्या आईचा सांभाळ करू शकत नाही, तिच्या जीवावर उठतो, अशा माणसासोबत मला राहायचं सुद्धा नाही. पुढे जाऊन तुम्ही पैशासाठी तुमच्या बायकोला सुद्धा विकाल. माझे हे बोलणे ऐकून माझ्या नवऱ्याने लगेच मला एक थप्पड मारली. माझ्या नवऱ्याच्या अशा कृतीमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणून मी तिथून शांतपणे किचनमध्ये गेले आणि काम करू लागले. मी शांतपणे माझे काम करत राहिले. जेव्हा माझ्या सासूने मला बघितले तेव्हा त्या म्हणाल्या, तुझ्या चेहऱ्याला काय झाले आहे? मी सांगितले, मी पडली आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मुली, मी 65 वर्षांची होणार आहे. मला माहीत आहे तू पडली नाहीस तर तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर हात उचलला आहे. पण काय कारण होते? त्याने तुझ्यावर हात का उचलला? मी म्हणाले, नाही आई, काहीच कारण नाहीये. असाच थोडासा वाद झाला होता. खरे कारण सांगून मला त्यांना जास्त टेन्शन द्यायचे नव्हते. मग त्यांनीही मला जास्त काही प्रश्न विचारले नाहीत आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत मला आशीर्वाद दिला की देव तुला नेहमी खुश ठेव. एवढे बोलून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाण्यासाठी गेले होते. मी सुद्धा शांतपणे माझ्या बेडवर पडले होते, परंतु मला झोप येत नव्हती. मला सारखी माझ्या सासूबाईंची आठवण येत होती. 4 मुले असून सुद्धा त्यांची किती वाईट अवस्था झाली आहे, या विचारातच माझा डोळा कधी लागला मला कळलेच नाही. अर्ध्या रात्री मला कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. तेव्हा मी धावतच माझ्या सासूबाईंच्या खोलीत पोहोचले. तेव्हा समोरील दृश्य बघून माझा श्वासच अटकला. माझी सासू वेदनेने ओरडत होती. त्यांची 4ही मुले आणि 3 सुना त्यांच्या आजूबाजूला होत्या. त्यांनी जोर जबरदस्ती माझ्या सासूबाईंचा अंगठा त्या कागदपत्रांवर घेतला होता. त्यांनी सासूबाईला मारहाण केली होती. ते एवढ्यावरच थांबले नाही तर ते लोक तिला आता कोणत्या तरी वृद्धाश्रमाच्या बाहेर सोडून आले होते. आता सकाळ झाली होती. माझ्या सासूबाई घरामध्ये नव्हत्या. अंगणापर्यंत माझ्या सासूबाईंना फरफटत नेल्याचे निशाण स्पष्टपणे दिसत होते. आता 4ही भाऊ खूप खुश होते, कारण त्यांच्या हातात सर्व संपत्तीचे कागदपत्र आले होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या आईबरोबर खूपच चुकीचे केले आहे, तुम्हाला देव कधीही माफ करणार नाही, तेव्हा माझा मोठा दीर माझ्या नवऱ्याला म्हणाला, तुझ्याकडे आता खूप संपत्ती आली आहे, आता हिचा काहीतरी सोक्ष लावून टाक, नाहीतर हिला घटस्फोट दे, नाहीतरी उद्या सर्व गोष्टी जाऊन सर्वांना सांगेल, म्हणून हिला आत्ताच घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून दे. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा मी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करण्याआधी मी ठरवले की मी माझ्या सासूबाईंची मदत करेन, कारण त्यांच्या बाबतीत खूपच चुकीचे झाले आहे. त्यांची संपत्ती स्वतःच्या नावावर करून सुद्धा त्यांना जखमी अवस्थेत घराबाहेर काढले होते आणि आता मला सुद्धा त्या घराबाहेर काढले होते. परंतु मी जाताना त्यांना सांगितले की तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. त्यावर माझा दीर म्हणाला, सजा नाही, आता तर आमची मज्जा आहे. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला धमकी दिली की मी तुझ्या घरच्यांना बदनाम करेन. माझ्या घरच्यांचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. म्हणून मी लगेच त्या घरामधून बाहेर पडले. जसे मी त्या घरात बाहेर पाऊल टाकले तशी जमीन जोरजोरात हलू लागली. कदाचित भूकंप आला होता, म्हणून मी तिथून पळू लागले. मी धावत धावत एक खूप मोठ्या मैदानात पोहोचले होते. एवढ्यातच खूप मोठा आवाज झाला. मी माझ्या कानावर हात ठेवला होता, परंतु माझ्या डोळ्यासमोरच खूप साऱ्या घरांच्या भिंती हलत होत्या. काही घरांच्या भिंती खचल्या होत्या तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. परंतु आमचे घर तर पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. ते बघितल्यानंतर माझी नजर आभाळाकडे गेली, कारण ज्या लोकांनी खूप वाईट काम केले होते त्या वाईट कामाची शिक्षा त्यांना मिळाली होती. कारण माझ्या घराकडे बघून वाटत होते की यामध्ये कोणीही वाचले नसेल. कदाचित मला अजून आयुष्य लाभलं असेल, म्हणूनच मी त्या घरातून बाहेर पडली असेल. आता मी माझ्या सासूबाईंचा शोध घेऊ लागले. जेव्हा मला माझ्या सासूबाईंचा पत्ता सापडला तेव्हा मी लगेच तिथे जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. जेव्हा माझ्या सासूबाईंना समजले की त्यांचे 3 मोठे मुलं आणि त्यांच्या 3 सुना या जगातून निघून गेल्या आहेत आणि त्यांच्या छोट्या मुलाचे 2ही पाय निकामी झाले आहेत, तो जिवंत आहे परंतु तो काहीच बोलू शकत नाही, हे ऐकताच माझ्या सासूबाई निशब्द झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा मी विचार करू लागली की आईची माया कशी असते. ज्या मुलांनी तिला मरण यातना दिल्या तरी सुद्धा त्या मुलांसाठी आज या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले. आईचे काळीच असेच असते, हे म्हणतात ते खरे आहे. मी माझ्या सासूबाईंवर हॉस्पिटलमध्ये 2 महिने उपचार केल्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या.
त्यांच्याच बरोबरीने मी माझ्या नवऱ्यावर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार करत होते. परंतु त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो खूप दिवस जगू शकला नाही. परंतु मी आज माझ्या सासूबाईंना घेऊन एका दुसऱ्या घरामध्ये राहत आहे. सुरुवातीला तर आम्ही दोघींनी एक घर भाड्याने घेतले होते, परंतु आता मी स्वतःचे एक छोटेसे घर उभे केले आहे आणि आम्ही त्या घरामध्ये राहत आहोत. माझे आई बाबा सुद्धा आता दोघेच घरी होते. त्यांना सुद्धा कोणाचाही आधार नव्हता, म्हणून मी माझ्या सासूबाईंच्या परवानगीने त्यांना सुद्धा आमच्याच घरी आणले होते. काही दिवस खूपच आनंदात निघून गेल्यानंतर माझ्या सासूबाई म्हणाल्या, मुली, अजून तू तरुण आहेस, तुझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर उभे आहे. तू दुसऱ्या लग्नाचा विचार करावास असे मला वाटते. परंतु मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की मला लग्न करायचे नाही. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला समजावले की तुझे आई बाबा आणि मी अजून किती दिवस जगणार आहोत. आम्ही तर पिकलेले पान आहोत, कधी गळून पडू याचा काही नेम नाही. आम्ही गेल्यानंतर तू एकटी पडशील. तेव्हा मी म्हणाले, आई, आता माझा लग्नावरचा विश्वासच उडाला आहे. परंतु माझ्या सासूबाईंनी मला समजावले की जगातील सर्वच लोक एकसारखे नसतात, हाताची पाचही बोटं एकसारखी नसतात. त्याचप्रमाणे या जगात चांगली लोक सुद्धा आहेत. सर्वच लोक काही वाईट नाहीत. तू खूप चांगली आहेस, तुझे मन स्वच्छ आहे, त्यामुळे देव नक्कीच तुझ्याबरोबर चांगलेच करेल. तू जर मला परवानगी दिलीस तर मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधून त्याच्याबरोबर तुझे लग्न करून देईन. तरीसुद्धा मी सासूबाईंना नकार दिल्यानंतर त्या म्हणाल्या की माझी शेवटची इच्छा आहे असं समज, आणि ती इच्छा तू पूर्ण करशील याची मला खात्री आहे. शेवटी मी नाइलाजास्तव माझ्या सासूबाईंना होकार दिला. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला. त्या मुलाचे नाव महेश होते. तो सुशिक्षित आणि सुसंस्कारी मुलगा होता. तो सुद्धा आपल्या आईबरोबर राहत होता. माझ्या महेशबरोबर लग्न झाले. मी महेशला माझ्या सासूविषयी आणि माझ्या आईबाबांविषयी सर्व काही आधीच सांगितले होते. त्यामुळे महेश आपल्या आईसह आमच्याच घरी राहायला आला. महेशची नोकरी खूप जास्त पगार देणारी नव्हती, परंतु महेशने चांगला जीवनसाथी कसा असावा हे दाखवून दिले होते. तो माझ्याबरोबरच माझ्या घरातील प्रत्येक वयोवृद्ध माणसाची योग्य काळजी घेत होता. त्याच्यासारखे जीवनसोबती मिळाल्यामुळे मी देवाचे मनापासून आभार मानले, कारण माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर एवढा प्रेम करणारा नवरा त्याने मला दिला होता. माझ्या अगोदर ज्या मुलाबरोबर लग्न झाले होते त्याच्याकडे पैशाची काहीच कमतरता नव्हती, परंतु संस्कार नव्हते. आपल्या जन्मदात्या आईलाच तो त्रास देत होता, त्यामुळे त्याच्या पापांची शिक्षा त्यांना मिळालीच होती. कारण असे म्हणतात ना, ते खरे आहे की आपण या जन्मात जे पाप करतो त्याची परतफेड आपल्याला इथेच करून जावे लागते. म्हणून कधीही पैशाच्या हव्यासापोटी आपली सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून कोणालाही त्रास देऊ नका, नाहीतर पैशासाठी आपण सर्वस्व गमावून बसतो. वेळ पडली तर जीवही गमावतो, हे आपल्याला विसरून चालणार नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.